नमस्कार, मी प्रियंका चंदाले. कथासंग्रह तडजोड. लेखक अशोक कोकाटे. कथा निवद. माळवाडीवरली बोंब ऐकायला आली आणि सारा गाव माळवाडीकडं पळायला लागला. म्हातारी कोतारी पोरबाळं पाय उचलून माळवाडीकडं शिरलीत. आर 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 वाईट झालं. सखू तात्या गेला. देवाच्या गुणाचा माणूस. सखू तात्या मेल्याची वार्ता साऱ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. झाडून माणूस सखू तात्याच्या घराकडं पळाला. सखू तात्या सरळ स्वभावाचा माणूस. लहानपणापासून तो थोरा पातूर. सगळ्यासनी आवजावं बोलायचा. कवा कुणाला शिवी गाळी नाही का काही नाही. कोणाच्या वाळक्या पाचुळ्यावर पाय न ठेवणारा माणूस. आपलं काम भलं की आपण भलं. 12 महिन्यातला कुठला बी सण असू दे, सखू तात्या चरी खुरपं घेऊन रानात. कष्टाळू माणूस म्हणून अख्ख्या गावात नावाजलेला. गावात 10 पार्ट्या 17 पुढारी झालं, पर सखू तात्यानं कुणाबरं बारी मारली नाही का कुणाबरं वाईट झालं नाही. कोण बीत निवडून आला तरी सारखाच. असंच सखू तात्याचं वागणं बोलणं होतं. म्हणून तात्याचा कोण वैरी नव्हता, पर घरचं वैरी लय होतं. थोरल्या पोरग्याची बायको उठता बसता किरकिरी करायची. सखू तात्या रानटी माणूस. मळकी कापडं साधं राहणं हेच थोरल्याच्या बायकोला घाण वाटायचं. इथंच का बसला तिथंच का बसला म्हणून सारखी छीतू करायची. सासू सासऱ्याला कवा चांगली वागवायची नाही, बोलायची नाही. सुनचा सासू सासऱ्याला तरास भारी होता. मोठ्याच्या घरातली पोरगी म्हणून सखू तात्या आणि बायजाक्का घुटकी गिळून गप्प बसायचीत. असंच एका दिवाळी दिसी सखू तात्यानं वासाचा साबण अंगाला लावला म्हणून सुननं भांडण काढलं. तिचा स्पेशल साबण तात्याला माहीत नव्हता. दिवाळीचा सण म्हणून अंगाला लावला. नदी हिरीवर आंघोळ करणाऱ्या सखू तात्यानं लय दिसानं ऊन पाण्यानं आंघोळ केलती. पर सुनच्या तोंडाचा पट्टा सुरू झाल्यावर म्हातारा गप गुमान बिन खाता पिता रानात गेला. जगाची दिवाळी चालली होती आणि सखू तात्याच्या जीवाची कायली चालली होती. सखू तात्यानं फडाडा आपल्याला तोंडावर मारून घेतलं. कवा नाही तो साबण अंगाला लावून शान खाल्ल्यागत झालं. बायजाक्कानं सुनची कानउघाडणी केली. हात घासलं, बोट मोडली, टाळ्या केल्या. सुनची अब्रू येशीला टांगली. कडाक्याचं भांडण झालं आणि सरजा बायकोला घेऊन नव्या घरात राहायला गेला. पोरगी गिरजा नांदायला गेलेली. नानगा नामा 10वीत शिकत होता. सखू तात्यानं आणि बायजाकानं नामाला घेऊन जुन्याच घरात राहिली. सरजाचं घोडं बोच्या खालनं गेलं. त्यावर महार बसू दे नाहीतर मांग बसू दे म्हणून तात्यानं नामावर नदार ठेवली. एवढं पार कुठंतरी राखला लागल्यावर बरं होईल म्हणून सरजाच्या नाकावर परपंचा केला. सरजाची बायको 12ची. पगारा दिवशी नवऱ्याला लाडी गोडी लावायची आणि खिशातनं सगळं पगार काढून घेऊन महिनाभर नवऱ्याला भवरा करायची. सरजा लाईट खात्यात वायरमन होता. सरजा बायल भाड्या म्हणून बायकोचं ऐकून आईबापासनं सवता राहिलता. पर त्याला कवा बरं पडलं नाही. बायकोची वड माहेरला. तिनं आपला भाऊ शिक्षणासाठी आणून ठेवलाता. त्याचा सगळा खर्च सरजाच करायचा. सखू तात्या दुधाच्या हिशोबातलं 4 आठ आणि बंडीच्या खिशात ठेवायचा. नातवंड कवा बाबा बाबा म्हणून आडवं आलं तर त्याला परम मिठाच्या गोळ्या घेऊन द्यायचा. पर सरजाची बायको द्वाड पोरासनी दटवायची. सखू तात्या श्रीपानांनाकडं जायचा आणि सरजाला सांगून बघ म्हणायचा. श्रीपणांना सखू तात्याचा लंगोटी यार. काय बरं वाईट दोघांचं दोघालाच ठावं. योग घास दोघात खाणार माहीतर. एक जागं बसणं उठणं. एकमेकाच्या नडी तोडीला उभा राहून शब्दाला जागणारं. जानी दोस्त म्हणून गाव ओळखायचा. सखू तात्या घरात नसल्याचं कुठं असेल तर श्रीपणांनाच्याच. श्रीपणांना घरात नसल्यावर कुठं असेल तर सखू तात्याच्या घरात. असं हे जीवाभावाचं माहीतर. श्रीपणांनानं लय येळा सरजाला समजून सांगितलं. पर बायको पुढं सरजा घुम्यासारखा बसायचा. बायको पुढं मांजर झालेला सरजा डोळं झाकून गप्प होता. आईबाचं काय चाललंय तिकडं डुकून बघायचा नाही. नवं बघून घ्यायची नाही.
नामा मॅट्रिक पास झाला. सखू तात्यानं भावकीत गुळ खोबरं वाटलं. आता नामाला कुठंतरी नोकरी लागली की निवांत झालं म्हणून पुढाऱ्याच्या घराच्या पायऱ्या झिजवल्या. नामाच्या नोकरीसाठी पुढाऱ्यांची पडली सलड्याली कामं केली, पर पुढाऱ्यांनी जात दावली. 2 वर्ष नुसतं झुलवत ठेवलं. सखू तात्याचा जोर मावळला, पर पार राखला लागल्या बिगार 4 दिस चांगलं येणार नाही ती म्हणून सखू तात्यानं रातीचा दिवस केला. नामा गावातल्या पोरांबरोबर मिलिटरीच्या भरतीला गेला. अंगापिंडानं तगडा नामा भरती झाला. रातच्याला गावातली पोरं घरला आलीत आणि नामा भरती झाल्याचं सांगितलं. सखू तात्याच्या डोळ्यात चटकन पाणी आलं, ऊर भरून आलं. आज एकाकी पार जाणं म्हणजे वंगाळच वाटायला लागलं. मिलिटरीत भरती झाल्यावर तवाच मिलिटरीत नेत्यात म्हणून पोरांनी सांगितल्यावर बायजाकानं डोळ्याला पदूर लावला. सकाळी नामा जातू म्हणाला तेव्हा बायजाक्का काय वाटल नाही, पर आता लवकर मागं येणार नाही म्हणल्यावर म्हाताऱ्यासनी उघड्यावर पडल्यासारखं झालं. पर कसं का असना पार राखला लागल्याची समाधान तात्याला झालं. श्रीपण अण्णाचं त्यातल्या त्यात बरं चाललेलं. सगळा कुटुंब एक जाग होता. मोठा गाडा चाललेला, त्यात श्रीपण्णा हिंडून फिरून असायचा. म्हातारा माणूस म्हणून काय काम नसायचं. पोरग सुनाबाळी श्रीपण्णांच्या शब्दापुढं जायच्या नाही. नातवंडातनी हिंडून फिरून असायचा. असं नव्हं असं सांगित असायचा. सखू तात्याची गरिबी, पर दोस्तीत कधी श्रीपण्णानं दुजाभाव केला नाही. कवा नडी तोंडीला पैसा अडका लागला तर तोंडात नाही म्हणून सबूत नाही यायचा नाही. सखू तात्यानं पाहुण्या पैतलीचं पोरगी नामासाठी ठरवली. सुट्टीवर आल्यावर नामाच्या लग्नाचा बार उडवून दिला. म्हातारपणी सुनेचा आधार मिळाल्याला म्हातारी समाधानी झाली. नामा महिन्याला सखू तात्याच्या नावावर मिलिटरीतून मनी ऑर्डर करायचा. पोस्टमन सखू तात्याचा अंगठा घेऊन पैसे हातात घालायचा. सखू तात्यानं तशी मूठ सुनेच्या हातात सोडायची. सून सगळा बाजार हाट हाय नाही बघायची. सगळं कसं झकास चाललेलं. कुठं माशी शिकली कुणास ठाव. नामा सुट्टीवर आला. त्यानं लग्नातला सगळा संसार सकट गोळा करून सोप्यात ठेवला. अरे नामा काय झालं, असं काय करतोयास? नामाचं 1 नाही 2 नाही, सखू तात्याच्या अंगातनं वारच केलं. हातापायातनं मुंग्या आल्या. आपल्याकडून काय चुकलं का याची मनाला विचारून खात्री करायला लागला. अगं बायजे, तू कोणाला काय बोललीस काय? नाही को, मी कशाला कोणाला बोलू? सखू तात्यानं श्रीपण्णांच्या घराकडे धुवून ठोकली. धापा टाकीत सखू तात्या आल्याला बघून श्रीपण्णा जोत्यावरनं पुढं 4 पावलं आला. तात्या का गा एवढ्या गडबडीत? सखू तात्याची बोबडीच वळल्याली. बोलायला सुचना. डोळ्यातनं घळाळा पाणी गळायला लागलं. श्रीपण्णानं वळखलं. नामा मिलिटरीतनं आलाया आणि काहीतरी कचपच झाली असणार. तात्या झालं तरी काय, बोल की. हे बघ श्रीपा, माझं काय चुकलं असलं तर पायातलं काढून हाण, पर हे बघ चाललंय ते बराबर नाही. आगा झालं तरी काय? श्रीपण्णांना म्हणाला. अरे नामानं आल्या भांडी गोळा करून सोप्यात ठेवल्या ती. असं? मग चल की विचारूया त्याला. श्रीपण्णांना जरा मन नमतच घेत विचारलं. फाटक्यात काय घालून लई फाडीत बसायचं नाही. समजुतीनं काय मार्ग निघाला तर बरं होईल म्हणून विचारलं. अरे नामा, तुझा विचार तरी काय हाय? काय विचार हाय आणि काय नाही? नामा म्हणाला. तसं नव्हं, श्रीपण्णांना म्हणाला. तात्याचं काय चुकलं असेल तर चूक ठेवून बाजूला राहा. आमचं म्हणणं तसं नाही काय नाही. आईच्या पोटातनं यगळं आलायसा म्हणल्यावर कवा तरी सवत राहणारच. पर हे असं काय बरं नाही? मी एकट्यानंच तात्याला आणि आईला सांभाळायचं? तो सर्जा तो काय त्यांचा लोक नव्हं? सखू तात्याला आभाळ फाटल्यासारखं झालं. कोण नव्हं कुणाचं? सखू तात्यानं गुडघ्यात डोसकं घातलं. ढसाढसा रडायला लागला. केलं काय नी झालं काय? श्रीपण्णांनं नामाची लय समजूत काढली, पर बायकूनं पिन मारलेला. नाम्या सर्किट झालेला तिरकच बोलायचा. श्रीपण्णांना म्हणाला. अरे नामा, म्हातारपणी का त्यांचं हाल करते असा? त्याचा आता किती दिवस राहिलं?
सर्जा पहिलाच सवता राहिलाय, म्हणून मी आता सवता राहतोया, नामा म्हणाला. मग मातूर श्रीपणांनानं चांगलाच तिढा टाकला. हे बघा, दोघा भावांनी 4 शानी जाणती माणसं गोळा करा आणि एकदाचा सखू तात्याला आणि बायजाकाला कोण सांभाळेल त्याला त्याचा हिस्सा मिळेल. ठरलं. सर्जानं काही, नामानं काही माणसं गोळा केली आणि सांच्याला बैठक बसली. श्रीपणांना पण बैठकीला आला. बघतूया तर 2 पार्टीचं पुढारी दोघा भावांच्या बाजूनं. आता ह्या वाटणीवर गाढवाचा नांगूर फिरणार हे ओळखून श्रीपणांना बाजूला बसला. आगा श्रीपणांना पुढं बसा की, तुम्हालाच ह्यातलं सगळं भांडण माहीत आहे. एक पुढारी म्हणाला, मी कशाची वाटणी करतूया, पर आपलं जे काय करायचं ते व्यवहारानं होऊ दे म्हणजे झालं. आणि व्यवहारानं करायची वाटणी राजकारणात गेली. रबर ताणावा तसा खालू लखू तात्याचा परपंचा ताणला आणि 3 वाटण्या होऊन तुटला आणि सखू तात्यानं हांतरून धरलं. सखू तात्या आणि बायजाका म्हातारपणी एकटीच पडलीत. जसं जमल तसं केलं. निभवा तवा गप्प बसलं. येईल तो दिस मरण्याची वाट बघीत काढला. वाटणी दिसी हांतुरणावर पडलेला तात्या उठलाच नाही. एक दिसी गिरजा येऊन बाच्या उशाला बसली. तात्याचं डोळं पांढरं झालेलं, अर्ध तोंड उघडं होतं. घर लागलेली. बायजाका चमच्यानं दूध सोडती. तात्या मी आलूया, वळखलू का? गिरजा म्हणाली. सखू तात्यानं हात उचलून सोडला. तो पोटावर पडला. गिरजानं हात उचलून बाजूला ठेवला. परपंचाच्या येपातानं याला जमलं नाही. आईनं सांगावा दिलाता. म्हाताऱ्याचं जापा झालया. तोंड दावून जा म्हणून गिरजा दिस उभ्या आली ती. रानामाळात कणीस ताट खाणारा आणि भुकला आळका असलेला तात्या अण्णा वाचून घायला आल्याला. गिरजा उठून गेली आणि घटकाभरात सखू तात्यानं जीव सोडला. दारात उभा राहायला जागा नाही. सारं गाव जमल्यालं. सदा देवर्षी म्हणाला, मढं बाहेर घेऊया म्हणजे सगळ्यासनी दिसत. 2-4 मढं बाहेर जोत्यावर ठेवलं. बाया माणसं पुढं येऊन बघायचीत आणि डोळ्याला पदर लावून सखू तात्याचं वाईट झालं म्हणून मागं सारायचीत. भावकीतल्या माणसांनी पाणी तापत ठेवलं. चिव कडबा आणला. तिरडी बांधली. बायजाका ऊर बडवून डोसकं आपटून घेती. बायकांनी तिला धरलेली. सर्जानं मांडी दिलती. दोघी सुना 2 बाजूला तोंडाला पदर लावून बसलेल्या. हलमाच्या तारीला राहवलंच नाही. म्हणाली, भोरड्यांच्या डोळ्यात चटणी टाका म्हणजे पाणी येईल. कुठलं काय, ह्यांच्या पायात तर म्हातारा वाळत गेला, नाहीतर त्याचं काय मरायचं वय होती वय. कवा गा हे झालं 1 तासभर. आगा म थांबलायसा का? उचला की मड. ताटलं बिटलं म्हणजे. दादू कारभारी गावचा पुढारी, पर लगीन कार्यापासून ते मेलेल्या माणसाला मसणवाट्यात आगीन देईपर्यंत धावपळ करणारा माणूस. काय असल नसल त्याची जुळणी करून हे कार्य आटपणार आणि मढ्याला अग्नी देऊनच घराला जाणारा माणूस. गिरजाला आणायला गाडी गेली. गणपा म्हणाला, अरे गणपा गाडी जायला 1 तास गेला. 1 तास याला 1 तास जायला. ती घरात असली तर बरं, नाहीतर 1 तास मढं ताटल म्हणजे सरान राहतं का तुला ठावं नाही पण कारभारी एकुलती 1 लेक म्हणून थांबायचं. आता ती येऊन त्याला माग आणतीया. म्हातारपणी कुणी बघितलं नाही. आता नुसती बॉम्ब ठोकायला कायच करायची. बरं त्या नाम्याला तार करून मातीच्या तारखीचं कळवा. तो काय लांब पडलेला हाय. मातीचा दिस जरा लांबचाच धरूया. बरं लाकडाचं काय केलं? कारभारी पुढच्या तयारीला लागला. शिनकूट 5 पोती पुढं नेल्या ती. पर लाकडाचं त्याच्यात काय नाही. अरे गणपा कसल भावबंद तुम्ही. उठा मर्दानू, कुणाच्यातलं याक हडकं आणलासा तर होऊन जाईल.
काटकीसारखा म्हातारा दिवटीसारखा जळणार, त्याला लय लाकडं लागत्याती होय. अंगाखाली 2 बाबळीची वडकी असली म्हणजे झालं. एवढं काय सकूतात्यानं हागून गाव नाशिवलाय होय. जावा. 4 चौघं उठून गेलीत आणि गिरजाला आणायला गेलेली गाडी आली. माणसं मागं सरलीत. गिरजानं हंबरडा फोडला. तात्याच्या मडावर आडवी पडून लोळायला लागली. बाळीन आणि हौसीनं तिला मागं घेतली. कारभाऱ्यानं पंजी आकडलं, तिरडी बांधून घेतली आणि हम उचला म्हणून बायका मागं सारल्या. संतू आबा धरा पाटावर बसून आंघोळ घालूया. केरबानं पाण्याचं डिचकं धगावरनं उचललं आणि आंघोळ घातली. आंघोळ कसली, नुसतं पाणी ओतून अंग भिजवलं आणि कपान गुंडाळलं. श्रीपान अण्णांनं बंडीच्या खिशातनं रुपया काढला, सखू तात्याच्या शेवटात बांधला. उचला आता. गणपा, संतू आबा पुढच्या अंगाला धरा. श्रीपान अण्णा तू केरबा मागच्या अंगाला व्हा. सर्जाच्या हातात शितुंडी द्या. कारभारी म्हणाला. चंदू नायकानं आठवण केली. बायजाकाचा चुडा फोडून तिरडीवर टाका. सगूबाईनं बायजाकाचा चुडा फोडला आणि बायजाकानं शेवटची बॉम्ब ठोकली. छाताड बडून उभ्या जन्माच्या जोडीदाराचं शेवटचं दर्शन घेतलं. मसनवाटात कारभाऱ्यानं पुढं होऊन सरान रचलं. त्याला आगीन दिली. बरं, मातीचा दिवस ऐतवार धरूया, म्हणजे नाम्याचं पण येणं होईल. 5-6 जण इथं थांबा म्हणून गाववालं मागं फिरलं. तर मागं राहिलेली 5-6 जण टाइमपास म्हणून डोसकं फुटोस्तवर झाल्या घटनेची चर्चा करायला लागलीत. तिच्या माईला थोरला बी बायलला घेऊन सवता राहिला. तवापासनं न्हाणग्याच्या लग्नापातूर हिमतीनं केलं, पर त्या तर हलकटानं अंगावरली हळद जायच्या अगोदर भांडण काढलं. भडवं चिमण्याचं ऐकून बिघाडत. काय पण म्हण, सदुनाना खऱ्याला या जगात न्याय नाही. वाटणीच्या वक्ताला पंच जमलत, ते पण 2 पार्टीचं. त्यांच्या पार्टिशनात सखूतात्या लांबावला. आगा कुणी काय संग नेतलया, पर हाय तवर तरी या लोकांनी सांभाळायला पाहिजे होता. सदुनाना म्हणाला. त्यानं तरी कोणासाठी केलं? लेकाच्या साठी नौका. बिच्चाऱ्यानं कवा कुणाच्या वाळक्या पाचुळ्यावर पाय ठेवला नाही का कवा कुणाची लांडी लंबांडी केली नाही. पर त्याच्याच नशिबाला काय आलं? बंड्या वाडकर म्हणाला. आगा कुठला लेक आणि कुठल्या लेकी, त्याच्या मायला सगळी साधल्यालाच वाटकरी. शेवटाला ज्याचं त्याचं संगच. चिंता ढनाढना पेटत होती आणि सखूतात्याच्या कर्तृत्वाचं साक्षीदार चित्त कडला बोलत होती. यातला योग जरी बापलेकाच्या भांडणात तात्याच्या बाजूनं बोलला असता तर सखूतात्याला जिवंतपणी न्याय मिळाला असता. पर ते त्यांच्या नशिबात नव्हतं. त्यांच्या नशिबात होतं ते नुसता भोगायचा आणि त्यानं भोगला पण होता. मातीच्या दिशी 10 वाजायच्या सुमाराला पै पावणं जमलं. येणाऱ्या बाया सखूतात्याचं गुणगान गात यायच्या. बायजाकाच्या भोवती बसायच्या. अख्ख्या जन्माची करणी रड्यातनं सांगायच्या. कारभारी लगबगीनं आला आणि म्हणाला. गणपा आवरलं का? पै पावणं आलत का? हो की आलत. सखूतात्याच्या सासरवाडीची माणसं आल्यात का? गणपानं सगळ्या पाहुण्यावरनं नजर फिरवली आणि म्हणाला. कारभारी आता कोण राहिलेली नाहीत. मग चला तर येळ नग, घ्या सगळं सामान. काय तरी राहिलं बघा. बायजवार घ्या, निवांतपण येवशीर घ्या. माणसांचा तांडा मसनवाट्याकडं निघाला. बायकांचा पण रडण्याचा आवाज वाढला. सगळ्यांनी मातीला हात लावला आणि पुंजा मांडली. सर्जाला पाणी पाजायला असवली. नामाला कडला बसविलं. सगळ्यांनी पाणी पाजून घ्या. कावळं जमल्याली म्हणून कारभाऱ्यानं कावळ्यासनी हात वर करून भिजवलं. कावळं सारखं झडप मारायचंत आणि झाडावर जाऊन बसायचं. थवाच्या थवा उठायचा आणि काव काव करून माणसांच्या डोक्यावरनं फिरायचा. सखूतात्या लगेच निवत शिवणार. काय कावळं जमल्याली बघा. संतू आबा म्हणाला. आता कशाला आळ धरील? कुणात जीव अडकलाय
तसं कुणी राखले त्याला? केरबा म्हणाला. पाणी पाजून झालं. हां, व्हा बाजूला सगळं पुजतील. म्हणून कारभाऱ्यानं माणसं मागं सारली आणि म्हणाला, निवद आणा. सखूतात्याच्या मेव्हण्यानं सासरवाडीचा म्हणून निवद दिला. सर्जाच्या सासऱ्यानं इवायाला निवद आणलाता. नाम्याच्या सासूनं पण नव्या पाहुण्याला पहिल्यांदाच निवद आणलाता. पर ती मनाला खिजलती. माझ्या पोरगीच्या भांडणात म्हाताऱ्यानं हांतरून धरलं म्हणून पै पाहुण्यानं झालतं. बायजाकाच्या भनीनं नवद आणलेला. सगळ्यांचा मिळून एक सामायिक निवद काढला. श्रीपानांनानं दोस्ताला इसरून कवा घास खाल्ला नाही म्हणून शेवटचा घास म्हणून निवद आणलाता. तो सगळ्यांच्या कडला ठेवलेला. हो व्हा सगळी बाजूला म्हणून कारभाऱ्यानं हात धुतलं. कावळा काव काव करीत ह्या डहाळीवरनं त्या डहाळीवर जाऊन बसायचा. पण एक पण कावळा खाली उतरत नव्हता. आता इच्या मारी मघाशी डोसक्यावरनं फिरत्यात आणि आता योग पण खाली उतरना. काय म्हणायचं काय? कारभारी म्हणाला. सगळं बायजावर हाय, पर सखूतात्याची आशा कशात तरी राहिली असेल. केरबा म्हणाला. बाळडा न्हावी म्हणाला. आता कशात अशा राहिली या? ए सर्जा, नामा गिरजाला घेऊन पाया पडा आणि म्हणा गिरजाला इसरत नाही. मायार आयार करतो असं म्हणा. सर्जा नामा गिरजाला घेऊन पाया पडलीत तरी पण कावळा जवळ यायला मागिना. आता काय समजायचं? कारभारी म्हणाला. सखूतात्यानं जित्यापणी दमिवलं नाही, पण आता माणसासने दमिवतो या वाटतं. आता कुणात जीव अडकला? आगा श्रीपणांना तूच त्याचा जीवाभावाचा म्हाईतर. तू बघ पाया पडून. श्रीपणांनाच्या डोळ्यातनं घळाळा पाणी आलं. जित्यापणे म्हैतुराला कवा अंतर दिलं नाही. आता मी त्याच्यासाठी काय करणार? श्रीपणांना उठल्यावर झाडावरलं सगळं कावळं उठलं आणि लागलत धडपडायला. श्रीपणांनानं गुडघं टेकून डोसकं सखूतात्याच्या राखवर ठेवलं आणि म्हणाला, सखूतात्या तुझं ल्योकान सुना बायजाकाला कशी पण सांभाळू देत, पर मी तुला अंतर देणार नाही. कवा नाही काय जमलं तर खालसं का म्हणून तरी विचारील. ज्या दिवशी मी उपाशी असेल त्या दिवशी माझ्यातलं घास 4 घास तिला खायला घालीन, पर उपाशी ठेवीन नाही. कावळ्याचा थवा निवदावर उतरायला आला आणि झपाटा मारून श्रीपणांनाच्या निवदावर भज उचललं. सखूतात्या म्हैतराचा निवद शिवून बायजाकाची जबाबदारी दोस्तावर टाकली आणि उभ्या जन्माच्या म्हैतरकीला मान दिला. धन्यवाद.